सुरू. दादा, काल तुम्ही विश्वर पत्रकार परिषद घेऊन तुम्ही थेट आरोप केलेला आहे अतुल बेनके यांच्यावर का त्यांचे आणि सिमरा यांचे संबंध आहेत, परंतु त्यांनी संध्याकाळी इथे निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं दादांनी जो आरोप केला तो चुकीचा आरोप केला, तो अनिस नाही, हा अनिस वेगळा आहे. बघा, हा आरोप नाहीये, हे वास्तव्य आहे. अनिसचा आडनाव ए का बी आहे ते आमच्या दृष्टीने महत्वाचं नाही. आमच्या दृष्टीने अनिस तोच आहे जो दाऊद बरोबर बसलेला आहे आणि त्याच्याच मुलीचं लग्न होतं आणि तो आपल्या महाराष्ट्राच्या मुंबई क्राईमच्या असलेल्या गुन्हे शाखेच्या गुन्हेच्या असलेल्या लिस्टवर त्याचं नाव आहे. तो आज तेव्हापासून फरार आहे आणि तो फरार असल्यामुळे दाऊद इब्राहिम बरोबर अनेकशे त्यांचे व्यवसाय अकाउंट हे एकत्र असल्यामुळे ती व्यक्ती भारतासाठी गुन्हेगार आहे, होती आणि आतापर्यंत तिचा शोध चालू आहे. मी आज एक पत्र घेऊन आलोय पोलीस स्टेशनला आणि त्याच्यामध्ये मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की हा जो अनिस जो आहे, या अनिसच्या लग्नाला जे कुटुंब गेले, हे कुटुंब कोण आहे तर हे कुटुंब गेले 40 वर्ष राजकारणामध्ये आहे. इतर लोकांनी जाणं आणि त्यांनी जाणं याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. यांना कायद्याचं ज्ञान आहे आणि कायद्याच्या विधिमंडळामध्ये त्यांचे वडील बसलेले, आता सध्या ते बसून आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये आणि हे त्यांनी जी काही ढाल वापरली आमच्या मुस्लिम बांधवांची, माझं याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम बिलकुल सुद्धा कोणी हिंदू मुस्लिमच्या भानगडीत पडू नका, कारण हा जो विषय आहे हा भारताच्या एकात्मतेचा आणि राष्ट्रद्रोहाचा विषय आहे. ज्या बॉम्ब ब्लास्टमध्ये जी लोक रक्ताच्या थारोळमध्ये पडली त्याच्यामध्ये सर्व धर्मीय लोक होते, सर्वांची माणसं होती. लोळे पांगळे लोक पडलेली 1400 आजही जिवंत आहेत, पण ते जगून सुद्धा मेल्यासारखे आज जीवन जगत आहेत. त्यामुळे माझी जुन्नर तालुक्यातल्या मुस्लिम बांधवांना पहिली विनंती आहे, मी काउंटर फक्त एकाच माणसाला केले, त्याचं नाव आहे अतुलजी बेनके. अतुल बेनके यांची चौकशी व्हायलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ह्या बाबतीमध्ये आम्ही जी गोष्ट, त्यांनी 100 कोटीचा आमचा दावा ठोकला आहे, आम्ही त्याचं स्वागत केलंय, पण मी सुद्धा त्यांच्यावर 200 कोटीचा दावा ठोकणार आहे. त्याचं कारण असं आहे कारण मी ह्या केसच्या बाबतीमध्ये 100% सगळा स्टडी करून बसलेलो आहे. त्यांचा पासपोर्ट पोलीस स्टेशनने तातडीने ताब्यात घ्यावं, पासपोर्ट सार्वजनिक करावं आणि ती सगळी चौकशी करावी की ते 2 दिवस कसे होते, कुणाबरोबर होते. त्यांचं असं म्हणणे की हा जो अनिस आहे हा समाजसेवक आहे, हा मोठा समाजसेवक आहे. आमचं म्हणणं ते जर समाजसेवक आहे तर त्यांना भारतामध्ये यायला कुठलीही भीती नाहीये आणि ते आमच्या अतुलजीचे मित्र आहेत आणि मित्राला मित्र बोलू शकतो. तुम्ही त्यांना बोलवा, डाय डिपार्टमेंटच्या माध्यमातून, तर तुमच्या प्रेमाच्या माध्यमातून बोलवा, कारण तुम्हाला आमंत्रण आलं होतं ना. बिगर ओळखीचं माणसाचं आमंत्रण इतक्या लांब तर कोणी चालणार नाही. पण त्यांना स्वतःच्या कार्यकर्त्याच्या किंवा या तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या लग्नाला आजपर्यंत किंवा दशकेला उपस्थित राहता नाही आले. ते थेट गेलेत कुठं? दुबईला. म्हणजे किती त्यांचे अतिशय नाजूक आणि संवेदनशील संबंध त्यांच्याबरोबर असले पाहिजेत. माझं म्हणणं असं आहे, इथं तुम्हाला वेळ नाही गोरगरिबांसाठी, जनतेसाठी, लोकांसाठी, पण तुम्ही थेट दुबईला लग्नाला गेले हे तुम्ही काल मान्य केलेलं आहे. म्हणजे माझा जो संशय होता, माझं जे म्हणणं होतं, ज्या गोष्टीमध्ये मी ह्या बाबतीमध्ये 10 दिवस विचार करत होतो की हे काय प्रकार आहे हा नेमके, तर याचा अर्थ ते 100% त्या लग्नाला गेले हे त्यांनी मान्य केलं. त्यांच्या तिकीटी विमानाच्या अनिसनीच काढल्या होत्या. ते जिथं राहिला त्या हॉटेलचे बिल सुद्धा अनिसनीच भरलं होतं आणि तो दाऊद इब्राहिम बरोबर अनेक वर्ष फोटोमध्ये चमकतोय. तोच माणूस त्याच्याच मुलीचं लग्न आणि त्याच्याच मुलीच्या लग्नाला स्वतः हे आमदार अतुलजी बेनके 2017ला वल्लभ चिरंजीव म्हणून आणि 40 वर्ष राजकारण असल्यामुळं त्यांना सगळा कायद्याचं ज्ञान असल्याच्या कारणामुळे ते त्या लग्नाला जाणं हे आमच्या दृष्टीने अतिशय निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी गृह खात्याने, सीबीआयने आणि आपले ज्या काही समजा ज्या काही गुप्तचर ज्या काही समजा संघटना आहे भारताच्या, नाही का, त्या सर्वांनी याची सखोल चौकशी केली पाहिजे.
मी या प्रकरणामध्ये याच्यासाठी गंभीर आहे, एक तर ते खोटं बोलतात आणि ते ढाल करतात आमच्या मुस्लिम बांधवांना पुढे करून. मी आजही सांगतो, मी आमदार व्हायच्या अगोदरपासून कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्याच्या, मी आमदारकीच्या नंतर एकही हिंदू मुस्लिम माझ्या काळानंतर या तालुक्यात साहेब झालेले नाही. आमचा अवधारी आहे, आम्ही कुणाशी जातीवादाने वागलो नाही, वागणार सुद्धा नाही. आम्ही सगळा भाईचारा घेऊन काम करतो. म्हणजे मजहब नाही सिखाता आपस में रखना, या भूमिकेवर आम्ही कायम राहिलेलो आहे. आम्ही हसून खेळून राहिलेलो आहे सगळ्यांबरोबर. परंतु कोणी त्यांची ढाल करत असेल तर ती चूक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपण याची निरपेक्ष भावनेने आपण याची चौकशी करावी, तातडीने करावे. ठीक आहे, ही आचारसंहिता आहे, हा पाठ वेगळा, ही राजकारण निवडणूक हा पाठ वेगळा. परंतु त्यांच्या काळामध्ये जेवढ्या दंगली होत गेल्या याच्यामध्ये हिंदू मुस्लिम मध्ये, तो त्यांचा काळ होता. परंतु शरद सोनवणे 2014ला आमदार सिद्ध झाल्यानंतर आज तागायत एकही दंगल किंवा एवढे मराठे मोर्चे झाले, विविध गोष्टी घडल्या महाराष्ट्रामध्ये. पण आम्ही एकात्मतेच्या भावनेने नेहमी नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही या बाबतीमध्ये, तुम्ही आमच्यावर जो काही समजा 100 कोटीचा मानहानीचा दावा ठोका निघलेत, त्या मानहानीच्या दाव्याचं आम्ही स्वागत करतो. आणि तुमच्यावर सुद्धा आम्ही अब्रू नुकसानीला आम्हाला चॅलेंज केल्याबद्दल आणि तुम्ही तिथं जाऊन आल्याबद्दल 200 कोटीचा आम्ही सुद्धा तुमच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकतो, हे मला आपल्या सर्वांच्या निमित्ताने सांगायचं. याची चौकशी करा.